श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदालम्बोदरमहं सतां प्रत्युह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियामहे। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनी जन्मनामार्थधामा जयाने सदा वासनामार्थकेला जयांचा मुखी सर्वदा कीर्ती। नमस्कार या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिके पूर्ण वैराग्य जासी वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वरा कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुका। जया आठविता महापुण्यराजी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरा। कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्रमाथा भृगुटी झलारी। कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मदतोडकारी। लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वायुरूढमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं। आभारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवंतांचं गोड नाम मुखामधून घेऊ। आपण जी सगळ्यात पहिली कथा
ऐकली ना, ज्यांनी ह्या रामायणाची रचना केली त्यांची, ती कथा का आली आहे रामायणामध्ये? तर असं आहे, आमची जी जीभ आहे ना ती इतर सगळ्या कार्याकरता तयार असते बरं का. म्हणजे आंबट चिंबट खायला तयार असते, थंडी आहे तरी आईस्क्रीम दिलं तरी चालतं, मग एकच कप खाऊ पहिल्यांदा, मग अजून कोणीतरी आग्रह करतं अजून एखादा कप. बुवांना पण वाटतं कधीतरी जाऊन मिल्कशेक प्यावा, मग खोकला येतो. हे सगळं करायला तयार असते बरं का आमची जीभ. दही सोसत नाही तरी दही खायला खावं असं वाटतं. कोणाकडे जेवायला गेलं की ते आग्रह करतात, अजून घ्या अर्धी वाटी बासुंदी, मग आम्ही अजून ती अर्धी वाटी बासुंदी घेतो. हे सगळं आमची जीभ करायला तयार असते. पण त्यातलं जे मर्म आहे, काय करायला आमची जिव्हा तयार होत नाही, तर ते नको नको बंद करा. तुम्ही आतलं ते घ्या ते मांडीवर घ्या, तुमच्या पंखा नका लावू. तुमच्या पायाखाली घ्या, पायाखाली घ्या. ते फरशी गाड आहे ना. बाकी सगळ्याला आम्ही तयार असतो, मग आम्ही कशाला तयार होत नाही पटकन? तर ते नाम घ्यायला तयार होत नाही, म्हणून ही कथा आलेली आहे. पण माझी पक्की खात्री आहे की इथे तसं कोणी नाही, म्हणून भगवंतांचं गोड नाम घेऊ आणि माझ्या कथाभागाकडे बोलू. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन
राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या श्रीराम कथेमध्ये सम्मिलित होण्याकरता जे सर्व श्रोते साधक तत्वचिंतक कला उपासक वैदिक याज्ञिक नामधारक अशा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। माझे दोन्ही साथीदार त्यांना वंदन करतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी आपला जो नेम आहे नेम करणं फार महत्वाचं आहे बरं का। म्हणून किमान 21 दिवस तरी शॉर्ट कोर्स ना, आता हल्ली एवढं लॉंग कोर्स झेपत नाहीत ना आपल्याला, म्हणून शॉर्ट कोर्स। म्हणून त्या एक श्लोकी रामायणाचा पाठ करू। त्यानंतर आज पेटीवरती म्हणजे नेहमीचा येणारा माणूस नाही, बदललेला माणूस नाही, त्यामुळे ते सेवा सादर करणार आहे। आपण ते भजन नेहमी ऐकलंय, नादा तुनिया नाद निर्मितो श्रीराम जयराम जय जयराम। तर त्यातलं श्रीराम जयराम जय जयराम आहे, हे आपण सगळे एकत्र म्हणूयात। ते त्यातल्या सगळ्या पहिल्या ज्या ओळी आहेत त्या म्हणतील आणि त्याच्यानंतर कथाभागाला सुरुवात करू। आधी एक श्लोकी रामायण अर्ध्या दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा। आदौ रामतपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणम् बाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। परमस्पी टाकायचं आज, पुरंदरी टाकायचं आज पेटीवरती।
साथीदारांची काय असते ना, नेहमी साथीदारांना सारखे साथीदार बाहेर पडत असतात. आमचे पटवर्धन काका इथे एकदम नारदांच्या सेवेला काय हजर असतात. साहिलही असतो, पण त्याला आज 1 महिन्यापूर्वीच कीर्तन आधी ठरलेलं असल्यामुळे तो आज नाहीये. नंतर 2 दिवस हे नाहीये. तेव्हा त्यांच्या जोशी काका आहेत आमचे साथीला त्यावेळेला, पण ती रचना सगळी केलेली असते आधी. ही रचना कोण करतो म्हणून असं विचार आलं तर मला तरी वाटतं की रामराय करतात ही सगळी रचना. काय असतं, संत आणि भगवंत. संत म्हणजे सद्गुरू बरं का, वेगळं नाही त्याच्यात काही. संत आणि सद्गुरू हे कधी आपल्या शिष्याला एकटं पडू देत नाही. भागवतात श्लोक आहे, नारदांनी विचारलं, नारदांचं भ्रमण चालू आहे ना, तेव्हा नारदांनी विचारलं की कुठे असता तुम्ही भगवंत, राहता कुठे, काय पत्ता काय ना. आपल्याला पत्ता माहिती असेल तर जाता येतं ना. म्हणजे माझा हा अनुभव आहे बरं का. मला अनेक वेळेला अनेक जण म्हणतात, बुवा या एकदा चहा प्यायला, या एकदा चहा प्यायला. म्हणजे कुठे या हे नको सांगायला, हा पत्ता नाही. मला विचारावं लागतं कुठे यायचं नेमकं. हेच भगवंतांना नारदांनी विचारलं, भगवंता आपण राहता कुठे, असता कुठे. त्यावेळेला भगवंत म्हणाले, नारदा तुला वाटतं ना तिथे मी नक्की नाही. म्हणाले, नाहं वसामि वैकुंठे, नाहं वसामि वैकुंठे. नारदा मी वैकुंठामध्ये असतोच असं नाही. योगिनां हृदये रमौ. योगींच्या हृदयामध्ये मी असेलच असं नाही. नारद म्हणाले, का योगींच्या हृदयात तुम्ही का नाही म्हणाले. कारण म्हणाले सध्या योगींच्या हृदयामध्ये नरेंद्र बसलाय. हा आता पुढे योगींना काहीतरी काम दिलं पाहिजे ना. मी सामान्य योग्यांबद्दल बोलतोय बरं का. मी नरेंद्र म्हणल्यावर का हसलात मला कळलं. योगीला हृदय रव. योगींच्याच काय म्हणाले नारदा, मी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये सुद्धा असेलच असं नाही म्हटले. यांच्या बरोबर असेलच असं नाही. मग कुठे असेल. मग भक्ता यत्र गायंती. माझे भक्त जिथे माझं गुणगान करतात, जिथे माझं नामस्मरण करतात, जिथे माझं भजन चालतं, तिथे काय करतो म्हणाले मी. तत्र तिष्ठामि नारद. खुर्ची टाकून बसेल असं नाही म्हणाले. तत्र तिष्ठामि, उभा आहे मी. तिष्ठ का उभा आहे तर माझा जो भक्त आहे ना, जो इथे बसला आहे, त्याला काही कमी पडू नये म्हणून बघा. तत्र तिष्ठामि नारद असा भगवंतांचा श्लोक आहे. आणि भागवतात लिहिलंय की भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. त्याच्यामुळे ही सगळी रामरायांची किमया बरं का. तेव्हा आपण त्यांच्या पाठोपाठ ते जे रामरायांचं गोड भजन आहे ते म्हणू आणि मग कथा बघायला प्रारंभ करू. हे तुम्हाला थोडं ऍडजस्ट करून घ्या. म्हणजे तुमच्या जवळ हॅलो 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 हॅलो. चालेल चालेल. त्या बाजूने
दयानिर्मूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपादं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा 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 नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय राम नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम त्रिभुवन तारक आहे राम श्रीराम जय राम सुखकारक आहे राम श्रीराम जय राम श्रद्धा जेथे तेथे राम श्रीराम जय राम शांती जेथे तेथे राम श्रीराम जय राम सबुरी ठाई आहे राम श्रीराम जय राम चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय राम पुरुषोत्तम परमेश राम श्रीराम जय राम भक्ति भाव तेथे राम श्रीराम जय राम सगुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम निर्गुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम लावण्याचा गाभा राम श्रीराम जय राम कैवल्याची मूर्ती राम श्रीराम जय राम चराचरातील स्फूर्ती राम श्रीराम जय राम आत्म्या ठाई आहे राम श्रीराम जय राम परमात्मा ही आहे राम श्रीराम जय राम सगुणात ही आहे राम श्रीराम जय राम निर्गुणी सुंदर आहे राम श्रीराम जय राम जे जे मंगल तेथे राम श्रीराम जय राम सुमंगलाची पहाट राम श्रीराम जय राम सृष्टीचे या चलन राम श्रीराम जय राम कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम दुःख निवारक आहे राम श्रीराम जय राम स्वानंदाच्या ठाई राम श्रीराम जय राम सुंदर सूर तेथे राम श्रीराम जय राम शब्द सुंदर तेथे राम श्रीराम जय राम सकल जीवांच्या ठाई राम श्रीराम जय राम वात्सल्याचे स्वरूप राम श्रीराम जय राम सुंदर माधव मेघ श्याम श्रीराम जय राम दशरथ नंदन रघुवीर राम श्रीराम जय राम अयोध्यापति योद्धा राम श्रीराम जय राम रघुपति राघव राजा राम श्रीराम जय राम राम नाम
राम सुखदायक राम श्रीराम जय जय राम सकल सुखाचा सागर राम श्रीराम जय जय राम चराचरातील जागर राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 कबीर समर्थ। वाह राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्याबरोबर सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती असे सगळेजण 4 योद्धे, दशरथांचे 4 सुपुत्र विवाह बंधनामध्ये आले आणि परत येत असताना परशुरामांची गाठ पडली. प्रभू रामचंद्रांनी परशुरामांचं योग्य तो सन्मान केला, पण परशुरामांनी सांगितलं की माझ्या धनुष्यावरती तू बाण चढवून दाखव. म्हणून मग रामरायांनी तो सगळा पराक्रम केला आणि परत आले अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये यथोचित त्यांचं स्वागत झालं आणि त्याच्यानंतर 12 वर्षाचा कालावधीमध्ये गेलेला आहे असा उल्लेख आहे. 12 वर्षाचा कालावधी मध्ये गेला आणि एक दिवस दशरथ राजांनी आपला स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहिला. तेव्हा त्यांना एक केस पांढरा झालेला दिसला आणि त्यांच्या लक्षात आलं आता आपलं वय झालंय. तेव्हा होतं माहिती का हे? आपल्याकडे 4 आश्रम सांगितले. 4ची रचना कशा करता गेली आहे तर 25 25 25 25 25 चोक 100. मग त्यातला जो तिसरा आश्रम आहे वानप्रस्थ नावाचा, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असा चौथा. यातला जो तिसरा आश्रम आहे ना त्याची सुरुवात केव्हा करायची असते माहिती आहे का? वानप्रस्थ असा शब्द आहे. म्हणजे काय? वनाकडे प्रस्थान करणे असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. तर हे केव्हा करायचं? सोपं बरं का अगदी. जेव्हा आपल्या वयाच्या पुढे वन चालू होतं ना तेव्हा करायचं. 50 नंतर 51 52 मध्ये 1-2 सोडायचे. म्हणजे अगदी तेव्हा बुद्धी होती का नाही? नाहीतर 55 म्हणजे कधी ना कधीतरी आता वनात जायचं म्हणजे कुठे जायचं नाही का? तर पुरुष वर्गाकरता सोपं आहे.
सोपं म्हणजे सुनबाई जी भाजी करेल ती गोड बनवून घ्यायची. हे सगळ्यात सोपं. म्हणजे थोडक्यात वानप्रस्थाकडे आपलं मार्गक्रमण सुरू झालं. आणि मातृवर्गाकरता तिजोरीच्या चाव्या ज्या आहेत त्यातल्या त्यात किचनच्या चाव्या या सुनबाईंकडे देऊन टाकायच्या. तिला फक्त आपलं टाइम टेबल सांगायचं, 5:45 वाजता मला पहिला चहा लागतो. असं जर तिला सांगितलं तर ती प्रेमानं म्हणेल की मग हरकत नाही, तुमचा तुम्हीच करून घ्या. गाडगे काकू इतक्या छान असल्या आणि खळखळून असल्या. माझी आई असते ना तरी अशीच हसली असती बरं का. ती म्हणे ना मराठीत घरोघरी मातीचं सूर्या. आणि दशरथ राजाला वाटलं की आता हे वनात जायचं वय आलं बरं का माझं. पण त्याच्या आधी उत्तराधिकारी म्हणून राज्यावरती कोणीतरी नियुक्त केला पाहिजे, ज्याला माझ्यानंतर अयोध्येचा सम्राट म्हणून घोषित करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्या मंत्रिगणांना सगळ्या बोलवलं, त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि त्यांना सांगितलं की माझ्या मनामध्ये असं आहे, तुमच्या मनात काय आहे. तेव्हा सगळ्यांनी एकमुखानं श्रीराम अशी आरोग्य ठोकली. आमच्या पण मनात तेच आहे म्हणाले, काही काळजी करू नका. आणि रामाला बोलवण्याकरता म्हणून म्हणजे निरोप पाठवला की रामाला बोलवा. त्यावेळेला राम तिथे नाहीये. हा सगळा प्रकार झाला मंत्रिगणांच्या समोर. आणि त्यावेळेला दशरथ राजांनी वसिष्ठांना असं विचारलं की उद्याच राज्याभिषेक ठरलाय, युवराज्याभिषेक, तेव्हा त्याला काय काय लागतं हे तुम्ही मला सांगा, त्याची काय काय तयारी करायची. आणि वसिष्ठांनी सांगायला सुरुवात केली. इथपर्यंत आपण कालयुग थांबलो होतो. इथे कालचा एपिसोड संपला होता. इथून पुढे आहे. वसिष्ठ म्हणाले, राजा तुम्ही काही काळजी करू नका, माझे जे शिष्य वर्ग आहेत ते या सगळ्याची तयारी करते. पण युवराज्याभिषेक जेव्हा होतो त्यावेळेला राजाची काही कर्तव्य आहे, ती कर्तव्य करणं भाग आहे. तेव्हा तुम्ही काय करा, तर तुम्ही सोनं, रत्न, देवपूजेकरता ज्या काही वनस्पती लागतात त्या सर्व सामग्री, म्हणजे त्या वनस्पती जंगलातून काही आणाव्या लागतात. काही फुलांच्या माळा आणि चतुरंग सेना तयार करा. चतुरंग सेना कशा करता, जो युवराज म्हणून घोषित होतो त्याला काय करतात, तर त्या सेनेची सलामी असते ना. आपण आता बघतो की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जो कोण मुख्य आहे तो या सेनेकडून सलामी स्वीकारतो त्याची. आणि आता हे पक्क झाले ना म्हणाले, तेव्हा पहिलं काय करा, तर पहिलं गोदान करा. 100 सुवर्ण कलश आणा. आणि सोन्याने मढवलेली शिंग असलेले वृषभ आणा, व्याघ्र चर्म आणा. असं सगळ्या वस्तू उद्या यज्ञ मंडपामध्ये लागणार आहे. तेव्हा या यज्ञ मंडपाची तयारी करण्याकरता तुम्ही तुमच्या सेवकांना आज्ञा द्या. सकाळी सूर्योदयाबरोबरच स्वस्ती वचन होईल. त्यावेळेला ब्राह्मणांना बोलवा. किती ब्राह्मणांना बोलवलंय? 1,00,000 ब्राह्मणांना बोलवलंय. या 1,00,000 ब्राह्मणांच्या भोजनाची व्यवस्था करा. सगळ्या नगरभर पताका लावा. हे सगळं नगर सजवा.
आणि राज्यातल्या प्रत्येकाला निमंत्रण पाठवा. त्याच्यात अगदी नर्तिकांपासून गणिकांपर्यंत सगळ्यांचे उल्लेख आहे. म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकाला बोलवलं पाहिजे की नाही मंत्रिपदाची शपथ घेताना. म्हणून ते लाडक्या बहिणीवर का त्यांना तेवढ्या करतात. फार प्रेम आहे असं समजू नका. काय असतं राजकारणात नेहमी जो कमी वाईट आहे ना त्याला बसवायचं असतं. याचं कारण आहे जो वाईट आहे तो अधिक वाईटच करणार आहे. त्याच्यापेक्षा बरा आणि त्यातल्या त्या धर्माला जो अनुकूल आहे तो बरा अधिक. म्हणून कोणालाही काही फुकट देणं वाईटच. कारण त्याची सवय लागली ना की मग कष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती हळूहळू कमी होत जाते. म्हणून अशा सगळ्यांना बोलवा. आणि महाराज तुम्ही काही काळजी करू नका. वसिष्ठ सांगतात मी आणि वामदेव आम्ही मिळून ह्या सगळ्या राज्याभिषेकाची युवराज्याभिषेकाची तयारी करतो. आणि दशरथ राजांनी सांगितलं की सुमंत्रा तू आत्ताच्या आत्ता रथ घेऊन जा आणि रामाला बोलवलंय म्हणून सांग. त्याला ही वार्ता सांग की तुला बोलवलंय. सुमंत्र रथामध्ये बसला. भरधाव वेगाने रथ रामाच्या महालापर्यंत गेला आणि रामाला घेऊन दशरथ राजांच्या तो आत्ता दरबारात आलाय बरं का. दोनदा बोलवलंय दशरथ राजांनी रामाला भेटायला. इथे रामचंद्र आले ते दरबारामध्ये आलेले. त्यामुळे इथे राजा दशरथ आपल्या जो पुढचा युवराज आहे त्याच्याशी बोलतोय. आणि नंतर जे आले ते एक वडील आपल्या मुलाशी बोलत आहे. राजा दशरथांनी रामांचे दोन्ही हात धरले आणि त्यांना त्यांच्यासाठी म्हणून तयार केलेल्या सुवर्ण सिंहासनावरती बसवले की ज्याच्यावरती उद्या रामाला याच सिंहासनावरती बसवून युवराज्याभिषेक होणार आहे. त्या सिंहासनावरती बसलेला राम कसा दिसत होता तर उदयकाळी आकाशामध्ये जशा पद्धतीनं सूर्य दिसतो तशा पद्धतीनं रामचंद्र दिसतात असं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या सिंहासनालाच अधिक शोभा आहे. चंद्रामुळे जसं आकाशाचं तेज उठून दिसतं तशा पद्धतीनं रामाला सिंहासनावरती बसल्यामुळे त्या सिंहासनाचंच तेज अधिक उठून दिसतंय. आणि राजा दशरथ आता रामरायांबरोबर बोलतोय. राजा म्हणाला पुत्रा तू माझी पत्नी कौशल्याचा पुत्र आहेस आणि गुणांनी तिच्यासारखाच आहेस. पण तुला एक सांगतो की सद्गुणांमध्ये तू माझ्यापेक्षा अधिक सरस आहेस. तू सगळ्या अयोध्येच्या नगरवासियांचा अत्यंत लाडका आहेस. तेव्हा रामा सर्वांच्या संमतीनं आम्ही असं ठरवलंय की उद्या तुला युवराज्याभिषेक करावा. तर तू ते पद ग्रहण करावंस असं माझं तुला सांगणं आहे. रामरायांनी हात जोडले आणि म्हणाले जशी आज्ञा महाराज. प्रभू रामचंद्रांकरता तू उद्या राज्याभिषेकाच्या गादीवर बसायचं आहेस ही अयोध्येच्या सम्राटांची आज्ञा आहे. आणि तू रामा
वनवासाला जायचंय ही सुद्धा रामरायांकरता अयोध्येच्या सम्राटांची आज्ञाच आहे. दोन्ही वेळेला प्रभू रामचंद्र तसेच आहे. वत्सा, हे सर्व मी माझ्या प्रेमापोटी तुला सांगतोय. काय की उद्या तुला राज्याभिषेक झाल्यानंतर तू कसा राहा, तर जेवढा विनयशील आत्ता आहेस त्याच्यापेक्षा अधिक विनयशील राहा, अधिक जितेंद्रिय राहा. तू एखादी घटना प्रत्यक्ष जरी पाहिलीस तरी त्याचं न्यायदान करताना यथोचित कर, कारण डोळ्यासमोर दिसणारं एखादं दृश्य हे उभं केलेलं असू शकतं. तेव्हा न्याय देताना योग्य तो त्याची रीत जी शास्त्रामध्ये लिहिली आहे, धर्माला जी संमत आहे त्याच पद्धतीने तू कर. आपले मंत्री, सेनापती, सर्व अधिकारी आणि सर्व प्रजा यांना कायम प्रसन्न ठेव. जो राजा धनकोश, शस्त्रागार, मंत्री, सेनापती, प्रजाजन यांना प्रसन्न ठेवतो, त्यांच्यावर प्रेम करतो आणि पृथ्वीचं पालन करतो, त्याचेच सर्वजण मित्र होतात. अमृत मिळालं की देव जसे आनंद देवांना जसा आनंद होतो तसा रामा तुझ्या वर्तणुकीतून सर्व प्रजेला आनंद झाला पाहिजे, हे तू लक्षात ठेव. अशा पद्धतीचं वर्तन तुला उद्यापासून करायचं आहे. रामा तुझे चित्त ताब्यात ठेव, कायम सदाचाराचं आचरण कर. आणि तू स्वतः जाऊन राज्याभिषेकाचा निरोप तुझ्या मातेला सांग. हे सांगितलं. रामरायांनी दशरथ राजांना प्रणाम केला आणि आता आईला सांगायचंच आहे, पण असं सांगतात की रामराय आधी आपल्या प्रासादात गेले. धर्मपत्नी आहे ना ती, धर्मेच अर्थेच कामेच. कशा करताय? धर्मानं ज्या ज्या काही जबाबदाऱ्या दिल्यात ना त्या पालन करण्याकरता, म्हणून ती धर्मपत्नी आहे. गंमत सांगू का? लग्नानंतर खरं तर पुरुषच सौभाग्यवान होता, पण सौभाग्यवती असं म्हणण्याचं अशी पद्धत आहे बरं का. पुरुषाला सौभाग्यवान कोणी म्हटलं नाही, ते सौभाग्यवान ते असतात. खरं तर धर्मेच म्हणजे काय, तर धर्माला अर्ध्या पुण्यात वाटेकरी येते. म्हणून धर्मकार्य जेव्हा करतो आपण, म्हणजे सत्यानाची पूजा, एखादा यज्ञ याग आहे, त्यावेळेला ती धर्मपत्नी उजवीकडे बसते. धर्मेच तिनं काय करायचंय, तिनं फक्त हा हाताला हात लावा म्हणा मम. ती मम म्हटली की अर्ध पुण्य तिकडे. म्हणून जे पुरुष आहेत ना त्यांनी घरी पूजा बिजा करा, नाहीतर हल्ली पूजा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट बहुतेक धर्मेच अर्थेच म्हणजे जे काही नोकरी व्यवसाय करून जो काही पगार महिन्याकाठी येणार आहे त्याच्यात न मागता अर्धा हिस्सा हा पत्नीचा सांगितलेला आहे. मी मागच्या वेळा असं म्हटलं, एक जण आले आणि म्हणाले महाराज ते अर्धा हिस्सा पत्नीचा असं तुम्ही म्हणाला होता ना. म्हटलं हो, जरा माझ्या घरी येऊन सांगता का ते? म्हटलं का हो? नाही, पत्नी सगळा पगार काढून येते हो. धर्मेच अर्थेच कामेच म्हणजे कामना. एखादी वस्तू आम्हाला घ्यावीशी वाटली तर परवानगी घ्यायची आहे पत्नीची. अगं मी हे घेऊ का? म्हणजे बघ तुला आवडल्यास फ्लॅट घ्यायचा आहे, परस्पर नाही बुक करायचा.
तिला दाखवायचं, घेऊन जायचं, मला आवडलाय, तुला पण आवडलाय का, मग आपण तो बुक करूयात बरं का, धर्मेचे अर्थेचे कामेचे. आपण जेव्हा ती सप्तपदी चालतो ना तेव्हा हे सगळं सांगतात बरं का गुरुजी, पण ते संस्कृत म्हणणं असतं आणि फार आपल्याला काही त्यातलं कळत नाही. आणि त्यावेळेला जो तिथे बोहल्यावर उभा असतो, नाही माझा मामा तर म्हणला होता की तो नंदी बैलासारखाच असतो, तो आपलं हा हे करा असं म्हणलं की करतो, का करा वगैरे ते त्या मानसिकतेच मध्येच नसतो म्हणाले. धर्मेचे अर्थेचे कामेचे आणि आतला याचा ऑफिस मधला बंद करा. हा, धर्मेचे अर्थेचे कामेचे आणि याच्या नंतर ती चौथी जी पायरी आहे ना ती जी आहे मोक्षाची. तर आपण एकमेकांच्या संगतीनं सहाय्यानं ह्या मोक्षाकडे वाटचाल करू असा त्या सगळ्याचा अर्थ आहे. म्हणजे मोक्ष मिळवायचा आहे तो वैयक्तिक साधनेनं किंवा उपासनेनं, पण त्याच्याकरता अनुकूल अशी धर्मपत्नी किंवा असा पती, म्हणून त्याला धर्मपत्नी असं म्हटलेलं आहे. आणि रामराय आधी बरोबर आपल्या महालात गेले. बरं, पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की पतीला किंवा पत्नीला नावाने हाक मारायचे नाही. हे नाथ, हे आर्य, हे तेव्हाच आहे बरं का. त्याच्यानंतर त्याचं डायल्युटेड व्हर्जन आलं ते म्हणजे आहो. म्हणजे महिलांना सुद्धा पूर्वी नावाने हाक मारत नव्हते. आमचे आजोबा, मला आठवते आजीला आहो बघा जरा चहा टाकता ना असं म्हणायचे. म्हणजे पत्नीचंही नाव घ्यायचं नाही आणि पतीचंही नाव घ्यायचं नाही, आहो. फार जुन्या काळी म्हणजे मधल्या काळात इकडनं ऐकताय ना वगैरे असं ते नाटकांमध्ये आपण ऐकलं असेल. ते सुरू झालं आणि मग जसं हे IT चे वारे व्हायला लागले तसं ते आहो पण गेलं बरं का. मग अरे, आता तर अरे पण नाही. हा, नाव म्हणजे काय ते सुद्धा टोपण नाव असतं, कारण कॉलेजमध्ये दोघं बरोबर असतात. मग काय चिंटू बिंटू चम्या असे सांग माहिती. मग तो चम्या काय आयुष्यभर पिशव्या उचलतोय आपला विचार. यजमानांचं नाव घेऊ नये, म्हणजे नामोल्लेख थेट करू नये असं म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रात. रामचंद्रांनी एकदाही सीता अशी हाक मारली नाही. जनक राजाची कन्या म्हणून जानकी किंवा मिथिलेची म्हणून मैथिली अशा नावांचा उल्लेख आहे रामायणामध्ये. पूर्ण जानकी असा उल्लेख काय आहे तर ती जनकाची कन्या आहे म्हणून उल्लेख आहे. जानकी देवी तिथे नव्हत्या आणि रामराय आता कौसल्येच्या प्रासादामध्ये गेले. कौसल्येच्या प्रासादामध्ये जाण्यापूर्वी पुन्हा सुमंत्र आलेले. पुन्हा सुमंत्रांचा अर्थ आला आणि सुमंत्रांनी रामरायांना विनंती केली की तुम्हाला पुन्हा दशरथ राजांनी बोलवलं आहे. तेव्हा रामाला वाटलं की एवढ्या लगेच का परत बोलवलं, काही घडलं का. सुमंत म्हणाला ते मला माहिती नाही, पण दरबार संपला, राजसभा संपली, महाराज आपल्या राजमहालामध्ये गेले, प्रासादामध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा मला आदेश दिला की रामाला बोलवू ना, म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा रामराय पुन्हा दशरथांच्या महालात गेले. पहिल्यांदा जेव्हा भेट झाली काही काळापूर्वी ती जिथे राजसभा भरते तिथे झाली.
आणि आता रामराय आपल्या वडिलांच्या अंतःपुरात एखाद्या दशरथ राजांनी पाहिलं की राम आलेला आहे आणि धावत 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 जाऊन रामाला घट्ट मिठी मारली. उरावरी भेटली असा उल्लेख आहे. त्याचे दोन्ही हात धरल्याने आपल्या आसनावरती रामाला बसवलेले. आता हे फार अवघड आहे बरं का. आणि ते रामांना म्हणतात की रामा, तुला माझ्या मनातलं सांगतो की आता मी वृद्ध झालेलो आहे. तेव्हा माझ्या मनामध्ये तुला राज्याभिषेक करावा हे फार दिवसापासून चालू होतं, पण सगळ्या पौरजनांची याला संमती आहे ना, याचा मी आज आढावा घेतला. रामा, मी खरंच अत्यंत तृप्त आयुष्य जगलेले आहे. सर्व प्रकारचे भोग मी भोगलेले, मी उत्तम धन कमावलेलं आहे, उत्तम अन्न खाल्लेलं आहे आणि या दोन्हीला अनुरूप असं उत्तम दान सुद्धा केलेलं आहे आयुष्यामध्ये. मी अनेक यज्ञ केलेले आणि या यज्ञाचं फलित म्हणून मला तुझ्यासारखा पुत्र प्राप्त झाला. रामा, माझ्या भाग्याला जगात कुठेही तुलना नाही. मी दानं दिली, स्वाध्याय केला, यज्ञ केला. देवता, ऋषी, पितर, ब्राह्मण या सगळ्यांचं ऋण मी माझ्या आयुष्यामध्ये फेडलेलं आहे. आणि तुला सांगतो रामा, ज्याला आत्मज्ञान म्हणतात त्या आत्मज्ञानाचा सुद्धा मी अधिकारी झालेलो आहे. दशरथांची फार मोठी तपश्चर्या आहे बरं का. फार साधना केली दशरथांनी. तेव्हा तुला युवराज पदावरती बसवण्याच्या व्यतिरिक्त माझं कोणतंही कर्तव्य आता उरलेलं नाही. तेव्हा मी तुला जे सांगतो ते नीट आचरत आण. रामा, मला आजकाल फार अशुभ स्वप्न पडत आहे आणि या स्वप्नांचा उलगडा होण्याकरता मी जे तज्ञ ज्योतिषी आहेत त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या जन्म नक्षत्री सूर्य, मंगळ आणि राहू यांचा प्रभाव काही काळाने सुरू होणार आहे. म्हणून राघवा, माझ्या चित्ताला आता मोहानं ग्रासलंय. तेव्हा माझं काही बरं वाईट होण्यापूर्वी तू अभिषेक करू. रामा, चंद्र पुष्य नक्षत्राच्या आधीच्या पुनर्वसू नक्षत्रावरती उद्या तो पुष्य नक्षत्रामध्ये येईल आणि सगळे ज्योतिषी सांगतायत की याच नक्षत्रावरती तुला अभिषेक व्हावा म्हणून ही घाई चाललेली. तेव्हा तू आत्तापासून उपवासाला प्रारंभ कर आणि तुझ्याबरोबर सीतेलाही उपवास करायचा. रात्रभर इंद्रिय संयम करा. रामा, आजच्या रात्री तू निद्राधीन होऊ नकोस. तुम्ही दोघेही दर्भासनावरती बसा आणि रात्रभर अखंड नारायणाच्या नामाचा जप करा. या अशुभ कार्यात, या कार्यामध्ये काही अशुभ विघ्न येऊ नये म्हणून मी हे तुला सांगतोय. तेव्हा रामा, हे व्रत पालन करण्याकरता मला आपल्या गुरुदेवांनी सांगितले, तेव्हा तेच मी तुला सांगतो. म्हणून हा निरोप तू सीतेला दे. तो निरोप सांगण्याकरता प्रभू रामचंद्र महालात आले, पण सीता मातोश्री नव्हत्या. तेव्हा कौशल्याच्या भवनामध्ये राम प्रविष्ट झाले आणि त्यांना असं दिसलं की कौशल्या मातेनं आधीच रेशमी वस्त्र परिधान केलेले. आपल्या देवघरामध्ये त्या
मौन धरून बसलेले आहेत, अखंड नारायणाचं ध्यान करतायत. आणि त्यांच्या बाजूला सुमित्रा बसलेली आहे. लक्ष्मणजी त्या ठिकाणी आधीपासूनच आलेले आहेत. सीता पण त्या ठिकाणी आधीच आलेली आहे. आपल्या मुलाला राजलक्ष्मी मिळावी याकरता कौसल्या माता प्रार्थना करताय. राम तिथे गेले आणि बघितलं अत्यंत गंभीर, शांत आणि प्रसन्न वातावरण. रामराय त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. ज्या वेळेला कौसल्या मातेचं ध्यान संपलं, प्राणायामाचा तिनं अभ्यास केला असा इथे उल्लेख आहे. आणि रामरायाने मातेच्या चरणांना स्पर्श केला. आणि रामराय सांगतात की माते, माझ्या पिताश्रींनी मला प्रजापालनाचं कार्य करण्याकरता नियुक्त केलेलं आहे. मला उद्या युवराज्याभिषेक होणार आहे. पितेच्या आदेशाप्रमाणे मला आणि सीतेला आजपासून उपवास करायला सांगितलेला आहे. उपाध्यायाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या मातेला कथन केल्या. आणि रामा, तुला उद्या राज्याभिषेक होणार आहे, ही माझ्या पिताश्रींची मला आज्ञा आहे. कौसल्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू उभे राहिले. तिनं रामाला घट्ट जवळ घेतलं आणि तिचा कंठ दाटून आला. ती म्हणाली, रामा, चिरंजीवी हो, चिरंजीवी हो. तुझे सगळे शत्रू नष्ट हो, राजवैभवाने तू युक्त हो. त्याचबरोबर मला, सुमित्रेला आणि तुझ्या इतर बांधवांना तू सदा आनंदामध्ये ठेव. रामा, हे तुझं भाग्य आहे की तुला इक्ष्वाकु कुळातली राजलक्ष्मी मंगल तिलक करणार आहे. माता एवढं बोलली आणि श्रीरामांनी लक्ष्मणाकडे पाहिले. आणि राम आता लक्ष्मणांना म्हणतात की लक्ष्मणा, माझ्याबरोबर तू सुद्धा हे पृथ्वीचं राज्य चालव. अरे, जरी राज्याभिषेक मला होणार असला ना तरी तो तुलाच होणार आहे या समजुतीनं तू माझ्या बरोबरीनं हे राज्य चालव. हे राज्य, या राज्याभिषेकाचा स्वीकार मी केवळ तुझ्याकरता केला. दोन्ही मातांना रामचंद्रांनी प्रणाम केला आणि सीतेला घेऊन तो आपल्या भवनाकडे निघाला. तो भवनाकडे आला तेवढ्यात वसिष्ठ ऋषी तिथे पोहोचले होते. वसिष्ठांनी त्याला त्या दिवशीचा जो उपवास आहे राज्याभिषेकापर्यंतचा त्याचा विधी समजावून सांगितलेला आहे. उपवास म्हणजे नुसतं खायचं नाही असं नाही, काही मंत्र पठण आहे त्याच्यामध्ये. उपवास असा शब्द आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे किंवा वास करणे. उपवास व्रताची दीक्षा त्याला दिलेली असा उल्लेख आहे वसिष्ठांनी. आणि ती दीक्षा दिली आणि वसिष्ठ म्हणाले, रामा, उद्या तुला मोठ्या प्रेमानं युवराज पदावरती अभिषेक होणार आहे. तेव्हा आजची रात्र नारायणाच्या चिंतनामध्ये व्यतीत केला. आणि रामांना उद्या राज्याभिषेक होणार ही वार्ता तोपर्यंत सगळ्या अयोध्येमध्ये पसरली. वसिष्ठ जसे रामरायांच्या सदनातून बाहेर आले
तसं त्यांना माणसांची प्रचंड गर्दी दिसायला सुरुवात झाली. म्हणजे हा दिवस असावा का रात्र असावी एवढा संभ्रम पडावा, एवढी रोषणाई त्या रस्त्यावरती या एवढ्याशा कालावधीत झाली काही 3-4 तासांमध्ये. सगळीकडे सगळीकडे राज्याभिषेकाची तयारी सुरू झालेली. तोरणं बांधली, घराला रांगोळी काढली घरांसमोर, आणि आपण जे सडा संवर्धन करतो ना, म्हणजे सडा टाकतो पाण्याचा, तसं अत्तराचे सडे टाकलेत असा उल्लेख आहे अध्यावासी. सगळ्या वनांना सजवलंय, उपवनांना सजवलंय, आणि रामाचा राज्याभिषेक पाहण्याकरता अयोध्येतूनच नाही तर ही बातमी सगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये गेली. त्या गावांमधनं गाड्याच्या गाड्या, बैलगाड्या भरून, रथ भरून सगळी लोक आता अयोध्येकडे येताना दिसते. त्या मनुष्यांच्या गर्दीतून वाट काढत 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 वसिष्ठ दशरथ राजाला भेटायला गेले. आणि दशरथ राजाने विचारलं की गुरुदेव, सगळं कार्य व्यवस्थित पार पडलं ना? तेव्हा वसिष्ठ म्हणाले, राजा तू कोणतीही काळजी करू नकोस, उद्याचा जो राज्याभिषेक आहे तो अत्यंत व्यवस्थित पार पडेल. आणि असं सांगतात की दशरथ राजाने आपल्या अंतःपुरात प्रवेश केला. व्रतपालन झालं. अयोध्येमध्ये जी सगळी अलोट गर्दी होती त्या गर्दीची नुसती धावपळ चालली आहे. कोणी तोरणं बांधतंय, कोणी पताका लावतंय, कोणी रस्ते सजवलंय, कोणी घरांवरती मंगल मंगल चित्र काढतंय. आणि त्याच वेळेला रामचंद्रांनी आणि सीता मातोश्रींनी स्नान केल्याचा उल्लेख आहे. स्नान केलं, श्वेत वस्त्र परिधान केले आणि नारायणाची उपासना करायला सुरुवात केली. रात्रीचे 3 प्रहर उलटून गेले असा उल्लेख आहे. 1 प्रहर बाकी आहे. त्यावेळेला तो दर्भासनावरून उठला. म्हणजे मुळात हे दोघेही रात्रभर झोपलेले नाही आहेत, अखंड नारायणाचं स्मरण चालू आहे. दर्भासनावरती उठला, आपलं आत्मिक केलं, संध्यावंदन केलं असा उल्लेख आहे. आणि त्याच वेळेला श्रीरामांच्या कानावरती जे मंगल भाट असतात, मंगल स्वर रस्त्याने गीत गात 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 चालले, हे सगळे मंगल गीत कानावरती पडले. दशरथ राजांचा जय जयकार चाललाय, रामचंद्रांचा जय जयकार चाललाय, इक्ष्वाकू कुळाची कीर्ती सगळे गात आहेत, असे स्वर कानावरती पडले. रामाने नारायणाचा जप केला. राज्याभिषेकाला अनुकूल त्यानं वस्त्र परिधान केले असा उल्लेख आहे. आणि आता श्रीराम आपल्याला त्या राजभवनामधून केव्हाही बोलवलं येईल याची प्रतीक्षा करत आहेत. अनेक गावातून देशविदेशीचे राजे आले अयोध्येमध्ये. ही वार्ता पोहोचली आणि सगळ्यांना आनंद झाला की उद्या रामाला अभिषेक होणार, उद्या रामाला अभिषेक होणार. आणि पहाटेच्या वेळेला सगळी अयोध्या नगरी सजतीये. पण ही घटना घडत असताना
त्याच्या काही तास आधी ज्या वेळेला रामाला राज्याभिषेक होणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्याच वेळेला एक घटना घडली. ती म्हणजे कैकेयीची एक दासी आहे, मंथरा नावाची. तिला उबड आहे असं सांगितलंय. ती या राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी कैकेयीच्या भवनाच्या गच्चीवरती उभी आहे आणि तिनं पाहिलं की सगळ्या अयोध्येमध्ये काही ना काहीतरी सुशोभीकरण चालू आहे. एवढं कसं सुशोभीकरण म्हणून तिने एका दुसऱ्या दासीला विचारलं की काय ग, हे काय चाललंय सगळं. तेव्हा ती दुसरी दासी म्हणाली की अगं कौसल्या जी आहे ना, ती उद्या राजमाता होणार. रामांना उद्या राज्याभिषेक ठरला आहे, युवराज पदावरती त्यांची नियुक्ती होणार आणि म्हणून हा आनंद सगळ्यात झालेला आहे. बरं, सगळ्यांच्या आनंदाचं कारण हेच आहे. मंथरे, तुला सांगते, रामाला फार मोठा अधिकार प्राप्त होणार आहे उद्या. हे तिनं ऐकलं आणि तिच्या मनामध्ये एक 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 विचार सुरू झाला. झर 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 खाली उतरली त्या गच्चीवरून आणि कैकेयी शांत बसली. वर का असा उल्लेख आहे, काही ठिकाणी असा उल्लेख आहे की कैकेयी सुद्धा या सगळ्या तयारीमध्ये आहे. ती इकडून तिकडे सगळ्या सेवकांना काही ना काही सूचना देते, असा उल्लेख आहे. आणि तिनं कैकेयीला सांगितलं, कैकेयी अगं थांब, काय करतेस, काय करतेस म्हणजे उद्या रामाला राज्याभिषेक होणार आहे त्याची तयारी करते असं म्हणून ती दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी सांगायची. अगं थांब, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अगं काय महत्वाचं बोलायचंय, उद्या राज्याभिषेक झाला ना की मग बोलू आपण. मंथरा म्हणतीये, मला जे बोलायचंय ना ते जर मी राज्याभिषेकानंतर बोलले ना तर त्याला काहीच महत्व राहणार नाही. ऐक, ती म्हणाली, तुला जे काही सांगायचंय ते आत्ता सांगू नकोस, राज्याभिषेक झाला की मग सांग. माझ्या रामाला उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि त्या सोहळ्याची मी तयारी करते. एवढं सांगून सुद्धा ती मंथरा जात नाही. म्हटल्यावरती कैकेयी तिच्या समोर आली आणि म्हणाली, सांग, तुला काय सांगायचंय. त्यावेळेला ती मंथरा म्हणते, मला आतापर्यंत वाटत होतं की तुझी रामावरती प्रीती आहे म्हणून तू हे सगळं करतेस, म्हणून एवढं प्रेम तू रामावर करतेस. कैकेयी म्हणाली, अगं माझी भरत जेवढी काळजी घेतो ना त्याच्यापेक्षा माझा राम माझी अधिक काळजी घेतो, म्हणून माझं भरतापेक्षा रामावरती प्रेम अधिक आहे. तेव्हा मंथरा म्हणाली, मला असं वाटतंय की जगातली सगळ्यात मूर्ख स्त्री जर कोणी असेल ना तर ती तू म्हणाली. अगं असं का वागतेस, मला असं वाटतंय की तुझ्यावरती संकटांचा मोठा डोंगर कोसळणार आहे, तुझ्यावरती एखादं भयानक संकट येणार आहे. तू ज्या रामावरती प्रीती दाखवतेस, ज्याचं तुझ्यावरती तू सांगतेस की त्याचं भरतापेक्षा तुझ्यावरती प्रेम आहे, भरताचं आणि तुझं जे नातं आहे त्याच्यापेक्षा अधिक घट्ट नातं तुझं आणि रामाचं आहे, हा केवळ तुझा मूर्खपणा आहे. मला असं वाटतंय की तुझं भाग्य नष्ट करण्याचा घाट घातलेला आहे.
ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये एखादी नदी आटून जाते, त्याप्रमाणे उद्यापासून तुझ्यामध्ये ती नदी जशी हळूहळू 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 आटत जाते ना, तसं तुझ्यावरती असलेलं रामांचं तुझ्यावरती जे प्रेम आहे ना, ते हळूहळू आटत जाणार आहे. मला वाटतंय की तुझं भाग्य या ठिकाणी संपलेलं आहे. त्यावेळेला कैकेयी विचारते, मंथरे तू हे जे सगळं बोलतीयस तर याचा अर्थ काही अशुभ घडलंय का? काही कमी राहिली आहे का राज्याभिषेकाच्या तयारीमध्ये, म्हणून तुला असं वाटतंय का? तेव्हा मंथरा म्हणते, अगं अशुभ घडलंय का? रामाला उद्या राज्याभिषेक होणार, हीच मुळात अशुभ घटना आहे. आणि कैकेयी म्हणाली, कैकेयी काय म्हणाली हे श्रवण करण्याकरता उद्या बरोबर 6 वाजता आपण या ठिकाणी राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की कोमलवाचा आहे. यांना घ्या. यांना घ्या का? वल्लभाचा देवा विमल करणी देवा प्रसन्न ओळखी देवा दूरकरा मज देवा सकारक देवा जनसुतकारक देवा अंतरपालकी देवा बहुजन मैत्री देवा विद्या वैभव देवा पुराधीनता देवा मागोने देवा भजन करे देवा तुझी आवडी देवा वासमणे मज देवा संगीत गायन देवा अलाप गोरी देवा माता देवा अनेक धाती देवा प्रसाद मुद्रा देवा कथा मल देवा दस्तकताई देवा नृत्यकला मज देवा प्रबंध शरणी देवा शब्द मनोहर देवा सावध मज देवा बहुत पाठांतर देवा दास मणे सद्गुणना उत्तम गुण मज देवा पावन भिक्षा देवा दीन दयाला देवा अभेद भक्ति देवा आत्मनिवेदन देवा तद्रूपता देवा अर्थारोहण देवा सज्जन संगति देवा
परमदेवेरा ब्रह्मभवदेवेरा अनन्य सेवा देवेरा मजदेव तू मजदेवेरा वासमणे मजदेवेरा वासमणे मजदेवेरा वासमणे मजदेवेरा देवर्षि नारद महाराज की जय। साफल्या जवल्या कौसल्या माता सुकन्या मातल्या श्रीमान्या सीता एकरवनचर परिवर भरता निजराता प्रचंड कोपिता जय देव जय देव जय मुरलीधरा आरती आरती भुवननायका जय देव जय देव आचार्य गुरुवर्या कार्याचे फल रविकुलमंडल खंडन संसार मूल सुरवर मुनिवर जाती सफल धन्य कोटिला सर्वत्र परिमल जय देव जय देव जय मुरलीधरा आरती आरती भुवननायका जय देव जय देव सत्राणे उद्दाने मोक्षालवलनि करियमधुमंडल सिंधुजलवलनि कराळे ब्रह्मांड धाते त्रिभुवनि शिववरदलनिशाचरत्यासाल्यापलनि जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नामी कृपाता जय देव जय देव तुम्ही पाताल उद्या परिशब्द सर्वा धरणी धरणानी लाभेद राघवे सर्वमय दुर्गमक्षेश नामे रामदास शक्ति दाशोह जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नामी कृपाता जय देव जय देव हरि त्वमेव सर्वं मम देवे सायं राजा सेन्द्रेवा ब्रह्मावतौ स्वाहा नारायणाय समर्पयामि अन्तं देवं रामायणं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ उपासनेया प्रसाद भावे भूदेव संन्यास साधवावे सकलयोगे धारवावे सदामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ। Oh, yes.
अच्छा अच्छा गाणं मिळतो ऍक्टिव्हिटी चालतात योगासन